तर इथे पहा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी पेपर फोल्ड करून घेतलेला आहे। तर हा पेपर जो आहे तो हे पहा अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतलेला आहे। तर सिंगल आपल्याला पाठीमागलचा सिंगल पार्ट काढायचा आहे पुढचा। तर न्यूजपेपर जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला डबल पेपर घेतला तरी पण चालतो, पण याच्यामध्ये आपल्याला सिंगल हा पेपर जो आहे तो भारी आहे, त्याच्यामुळे हे याला आर्ट पेपर म्हणतात। तुम्ही कुठलाही पेपर घेऊ शकता। तर आज आपल्याला पाहायचं आहे की मैत्रिणींनो, जसं की तुम्हाला म्हटलेलं आहे की मी 4 टक्सचा ब्लाउजचा कटिंग परफेक्ट कटिंग पाहिजे आहे, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा। तर इथे पहा अशा प्रकारे आपण अगोदर काय करणार आहोत, उंची टाकून घेणार आहोत। तर इथे उंची आपल्याला काय पाहिजे आहे, 13 पाहिजे। समजा तुम्हाला 13 पाहिजे आहे, तयार उंची तुमची 13 असेल, तर हे पहा इथे आपण 13 प्लस 1 इंच आपल्याला कशाला लागतं, शिलाई मार्जिंगसाठी लागतं, ती घ्यायचं आहे। तर टोटल आपल्याला 14ची उंची करायची आहे। तयार 13 असेल तर 14ची उंची घ्यायची आहे। आता इथे 32 साईजचा आहे, तर इथे पहा 8 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी लागणार आहे अशा प्रकारे। नंतर खालच्या साईडने हे आपल्याला तोच भाग टाकून घ्यायचा आहे, 8 प्लस मार्जिंगचे 2 इंच। तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। इथून टेप धरायचा इथपर्यंत, हे पहा अशा प्रकारे आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तयार तुमची 13 उंची आहे। आता इथून तुमची तयार उंची कुठे आलेली आहे, इथे 1 इंच आपलं इथं आलेलं आहे। आणि नंतर आपल्याला अर्धा इंच आपल्याला पुढचा जो भाग आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागत असतं। तर त्याच्या तो जो भाग आहे तो मी डायरेक्ट इथे लगेच मार्किंग करून घेतलेला आहे। तर आपण बॅक साईडने नंतर आपण पाठीमागलची बाजू जी आहे ती कट करणार आहोत। ही लाईन अर्धा इंच जी आहे ती एक्स्ट्राची आपण मारून घेऊ। तर हे पहा, ही झाली आपली पुढची बाजू, ही झाली आपली पाठीमागलची बाजू। आता इथे शोल्डर घ्यायचा आहे की आपण कटोरीमध्ये शोल्डर 32 साईजला 5 घेत असतात। गळ्याची खोली घ्यायची आहे आपल्याला, तुमच्या आवडीनुसार 2 घेऊ शकतात किंवा 2.25। तर इथे मी 2 घेत आहे। आणि बॅक साईडचा जो आहे तो आपल्याला गळा उंची हे जी खालचा जो पेपर आहे त्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे। फक्त आपल्याला आता ही पूर्ण शोल्डर टाकून घेतलेला आहे आणि मोंड्याची बाजू जी आहे ती टाकून घ्यायची आहे। तर आपण मोंडा 32 साईजला किती घेणार आहोत, 5। या साईडने 5 वर मार्किंग करायचं आहे। इथे तुमचा छातीचा चौथा भाग कुठे आलेला आहे तिथे मार्किंग करायचं आहे इथे, आणि इथून आपलं 2 इंच एक्स्ट्राचं इथं आलेलं आहे। तर खालच्या साईडने तुम्ही तसंच करायचं आहे आणि हा भाग इथे पॉइंट हा मिळून घ्यायचा आहे। हे पहा अशा प्रकारे आपण हे मिळून घेतलेलं आहे। आता इथे काय करायचं आहे, हे पहा अशा प्रकारे आपण आता मागील मोंड्याची खोली किती आहे ती अगोदर आपण टाकून घ्यायची आहे। 5 आहे तर 5चा निम्मा 2.5 करायचा आहे। आणि हे जे आहे हा जो कोपरा आहे तिथून तुम्हाला कट टू कट सरळ रेषेमध्ये 1.25 वर मार्किंग करायचं आहे। आता गोलाईसाठी आपल्याला हा पॉइंट आणि हा पॉइंट व्यवस्थित मिळून घ्यायचा आहे। हे पहा मागील मोंड्याची खोली झालेली आहे। आता पुढच्या मोंड्याच्या खोलीसाठी काय करायचं आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे, दोन्ही पद्धत सांगत असते तुम्हाला। इथे जर तुमच्या जास्त चुना पडत असतील तर इथून तुम्हाला 1.25 इंच आतमध्ये घ्यायचं आहे, जास्त पडत असतील तर, किंवा तुमचा आहे ती मोंडा ठेवायचा आहे आणि तिथून तुम्हाला 1.25 वर मार्किंग करायचं आहे। आणि इथून जर ही 1.25 इंच जर आतमध्ये घेतलं इथून, तर हा 1.25 इंच आतमध्ये अशा प्रकारे घ्यायचा असतो। आणि इथून जर घेतलं तर तुमचा हा पॉइंट किती येणार आहे, 1 येणार आहे। आणि आता आपल्याला ही पुढची मोंड्याची खोली जी आहे ती ही राऊंड मध्ये द्यायची आहे। हे पहा झालेलं आहे। तर ह्या दोन्ही मधला जे अंतर आहे ते अर्धा इंच अंतर आलंच पाहिजे। तर आता आपण काय करायचं आहे, या साईडने तुम्हाला कमरेच्या साईडने आतमध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे। फक्त कुठून घ्यायचं आहे आपल्याला, हे पहा इथून घ्यायचं आहे, वरती मोंड्याच्या बाजूला घ्यायचं नाही। हे पहा आता आपण हा कट करून टाकूता, 2 पार्ट करूता। 14.5चा जो मार्किंग केलेला आहे ते कट करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथून पुढच्या पार्टसाठी किती लागणार आहे आपल्याला, इथे टक्स घेण्यासाठी आपल्याला 1 इंच
पॉईंट लागत असतो तो आपल्याला इकडे एक्स्ट्राचा घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पुढच्या पार्टसाठी, मागलचा पार्ट नाही, फक्त आपल्याला पुढच्या पार्टसाठी घ्यायचा आहे. आणि इथला जो डाचा असतो तो पण आपल्याला पाऊणला बी कमी असतो, तर हे इथे वाढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं फिटिंग जे आहे ती व्यवस्थित असं परफेक्ट झालं पाहिजे. त्यासाठी आपण हा पुढचा पार्ट घेतलेला आहे. आता आपण इथून कट करून घ्यायचं आहे. आणि हा शोल्डर जे आहे तोही कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागीलची जी बाजू आहे ती आपल्याला इथे मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे नंतर. तर हे पहा, ही बाजू जी आहे ती आपण आता सरळ आखून घेऊन ही कट करून टाकू. आता इथे पहा, आपण हा पार्ट जो आहे तो पाठीमागलचा कट केलेला आहे. आता आपण याला बॅकचा गळा जो आहे तो टाकून घेणार आहोत नंतर, पण अगोदर आपण ही पार्ट जी आहे ती कट करून घ्यायचा आहे. तर इथे पहा, आपण पुढचा जो क्रॉस पट्टी आहे ती अगोदर आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर 4 टक्सच्या ब्लाउजला किंवा कटोरी ब्लाउजला 3.5ची क्रॉस पट्टी असते. तर साधा 4 टक्स ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे 3ची घ्यायची आहे या साईडने, आणि या साईडने आपल्याला 2.5ची घ्यायची आहे, जेणेकरून पफ जो आहे तो छानपैकी आला पाहिजे. आणि पुढच्या गळ्याची उंची किती घ्यायची आहे आपल्याला, आता हा प्रिन्स कट किंवा 4 टक्स जो असतो त्याला आपल्याला 6चा घ्यायचा असतो गळ्याची खोली. आणि पुढच्या साईडने तुम्हाला गळा जो आहे प्रिन्स कट किंवा 4 टक्स जो असतो त्याला आपल्याला, आता इथे किती घेतलेलं होतं आपण, 2 घेतलेलं होतं, तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे 2.5. जसं की डीपमध्ये जर तुम्हाला गळा पाहिजे असेल तर या साईडने तुम्हाला अशा प्रकारे डीपमध्ये गळा घ्यायचा असतो. तर हे अशा प्रकारे तुम्हाला क्रॉसमध्ये आखून घेऊन, इथे तुम्हाला बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न आहे की पुढचा गळा जो आहे तो कसा डीपमध्ये काढायचा. तर अशा प्रकारे जरी काढला तुम्ही तरी पण तुमचा गळा जो आहे तो पुढचा डीपमध्ये निघतो. तर हे पहा, अशा प्रकारे. नंतर आपल्याला आता इथून टक्स घ्यायचा आहे. तर हे जे आपण शोल्डर घेतलेला आहे 3 घेतलेला राहिलेला आहे. आता ही गळ्याची खोली कट केली आपण, इथे 3 राहतं, तर 3 मध्ये तुम्हाला 1.5 वर मार्किंग करायचं आहे. आणि सरळ असं हे पहा, सरळ असं इथे पॉईंटवर तुम्हाला जो टक्स असतो आपला तो किती 10चा असतो, 32 साईजला 10 येत असतो, म्हणजे कटोरीचा टक्स घेतात आपण तो पॉईंट येत असतो. तर इथे मार्किंग केलेलं आहे मी. तर हे 3चं जी क्रॉस पट्टी आहे तशीच आपल्याला इकडून किती घेतलेली होती, 2.5. तर ही 2.5 वर सरळ रेषा मारून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे. आणि हा जो पॉईंट आलेला आहे आपला कितीचा आलेला आहे ते चेक करायचं, 3.5चा आलेला आहे. तर हा पॉईंट इथे सरळ असा 3.5 वर मार्किंग करायची आहे. आणि हा गोल राऊंड मध्ये आपल्याला क्रॉस पट्टी आखून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे गोल्ड राऊंड मध्ये आपण आखून घेतलेला आहे. आणि हा जो पॉईंट आहे तो आपला परफेक्ट 2चा आलेला आहे. तर हे पहा, तर तुम्ही अशा प्रकारे 2चा जो पॉईंट आलेला आहे तो आपला व्यवस्थित आलेला आहे. हे पहा, आता आपल्याला काय करायचं, या साईडने 1/2 इंच आणि या साईडने अर्धाचा डाच, किंवा तुम्हाला जास्तच पफ पाहिजे असेल तर तुम्हाला इथे 1.25 किंवा 1ही घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार. तुमच्यावर डिपेंड राहतो की टक्स तुम्हाला किती घ्यायचा आहे ती. नंतर या साईडने घ्यायचा आहे वरचा टक्स, म्हणजे हुक पट्टीकडचा आणि लूप पट्टीकडचा जो टक्स असतो तो घ्यायचा आहे इथून तुम्हाला 2, आणि इकडच्या साईडने घ्यायचा आहे तुम्हाला 3. असा जो आहे तो 3 घ्यायचा आहे. नंतर आपण काय केलेलं आहे, आता इथलं अंतर आपलं किती गेलेलं आहे, 1 इंच. तर आपण इकडे 1 इंच एक्स्ट्राचं वाढून घेतलेलं आहे, इथे पाहू शकता. जेणेकरून आपण इथे ही कपडा जो आहे तो गेलेला असतो आपला, मग आपण हे जी माप आहे ती मार्जिंग सहित धरलेलं असतं. मग आपला ही इथला जो कपडा गेलेला आहे तो आपल्याला इकडे कंपल्सरी घ्यावाच लागेल, जेणेकरून आपला ब्लाऊज जो आहे तो ओढल्या जाऊन, त्यासाठी इथे फिटिंग होत असतो. बरे, हा जो तुम्ही एक्स्ट्राचा इथे जे गेलेला आहे तो जर इथे घेतला तर तुमचा ब्लाऊज ओढला जाणार नाही. तर अशा प्रकारे इथला हा टक्स घेतलेला आहे. ही क्रॉस पट्टी आपण साईडला खालती घेतलेलीच आहे. नंतर इथला बी पॉईंट आपल्याला 2 वरच घ्यायचा आहे उभा, आणि आडवा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला इथे 6. आणि इथून जर घेतला तुम्ही तर किती येतो, हा जो आहे आपला एक्स्ट्राचा, म्हणजे आपण 8 मध्ये 2 इंच मिळून घडी कितीची झालेली आहे आपली, इथपर्यंत 10ची घडी झालेली आहे. 10 पासून तुमचा इथे टक्स किती येणार आहे, 5. आणि इथे इथून जर घेतला तुम्ही तर 6चा येणार आहे. आता इथून तुम्हाला काय करायचं आहे, 1/2 इंच इथे सोडायचं आहे, आणि इथून तुम्हाला हा टक्स जो आहे तो इथे 3 वर घ्यायचा आहे. म्हणजे सेम कुठला आलेला आहे आपला, हा सेम आलेला, हा सेम आलेला, आणि हा जो आहे तो जास्त असतो, आणि हा जो आहे तो इथल्या पॉईंटवर इथे आलेला असतो.
जेणेकरून आपण हा टक्स घेतला तर तुमचा कटोरीचा टक्स जसा येतो तसा तुम्हाला घ्यावा लागतो. तर आता या साईडने तुम्हाला एकदम नॉर्मल घ्यायचं आहे. शिलाई जी आहे ती शिलाई करताना तुम्हाला एकदम या साईडने पाऊनमधली पाऊन घ्यायची आहे. एकदम कमी कमी टक्स घ्यायचे असतात. जास्त जर घेतले तर तुमचा कपडा जो आहे तो म्हणजे पफ जो आहे तो छान दिसत नाही किंवा बरेच काही प्रॉब्लेम असतात. तर तुम्हाला ही जी साईडची डाग जे आहेत ती तुम्हाला इतकंच शिलाईवर घ्यायचं आहे. तर या साईडने हे तसंच घ्यायचं आहे. आणि खूप लक्ष देऊन पाहायचं आहे. थोडंसं आतमध्ये गेलेलं आहे ते. खूप लक्ष देऊन पाहायचं आहे की जसं मी रेषा वळलेल्या आहेत तसेच तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायची आहे. तर हे झाले आपले पुढचे पार्ट. तर आता हे जे अंतर आहे ते तुमचे कंपल्सरी किती आले पाहिजेत, 1.25 अंतर आलं पाहिजे. तर हे पहा, इथला टक्स जो आहे तो आलेला आहे 1.25. इथला टक्स जो आहे तो आलेला आहे 1.25. थोडंसं इकडे तिकडे उगं नॉर्मल होत असतं रेषा मारण्यात. तर इथे बी तुमचा 1.25चा टक्स आलेला आहे. तर हे झाले आपले पुढचा भाग 4 टक्सचा. तो आपण आता क्रॉस पट्टी कट करून टाकू. नंतर हा पुढचा पार्ट. ही छोटे मोठे जे काही गोष्टी असतात ते तुम्हाला व्यवस्थित मी सांगत असते. तर हे पहा, इथे आपण गळा उतरुणी म्हणून 1.5 इंच पुढचा भाग आणि 1.5 इंच पाठीमागलचा भाग जो असतो तो घ्यायचा आहे. तर हे आपण साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला बॅक साईडचा बी 2 इंचाचा गळ्याची खोली आहे ती घ्यायची आहे. आणि उंची जी आहे ती बॅक साईडची तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे. इथे मी 10 वर टाकणार आहे म्हणजे 9.5 तयार आणि 10 अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं घेतात. तर आपण 2 घेतलेला आहे. तर डीपमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला इथे खालच्या साईडने जसं की 2.5 1.25 असा सांगत असते. हे पहा, अशा प्रकारे आता आपल्याला डाच जो आहे तो घ्यायचा आहे 4. आडवा 4 घ्यायचा आहे आणि उभाही 4 घ्यायचा आहे. या साईडने अर्धा इंच आणि या साईडने अर्धा इंच. हे झाला आपला पाठीमागलचा पार्ट. आता हा पुढचा जो मोंड्याची खोली होती ती माझ्याकडून कटिंग करायची राहिली होती. तर आपण हा कट करून घेऊ. तुम्हाला बोलण्यात किंवा त्या ताईंनी कोणत्या कमेंट काहीतरी पूजा का काय नाव होतं, प्रियांका का काहीतरी होतं, मी काय वाचलं नाही त्यांच्या आयडीचं नाव. ज्या महिला अशा कमेंट करतात त्यांचे मी जास्त तो कमेंटला उत्तरही देत नाही. ही झालं 32 साईजचं. ही झाली आपली 32 साईजची क्रॉस पट्टी. 4 टक्स अशा प्रकारे तुम्ही मार्किंग टाकून घ्यायचे आहे. आणि हे आपण बॅक साईडचा गळा जो आहे तो कट करून टाकणार आहोत. आणि 1.5 इंच आपल्याला जो शोल्डर उतरतो तर त्यासाठी इथे आतमध्ये घ्यायचा आहे. हा डीप जर गळा असेल तर तुम्हाला हा कंपल्सरी क्रॉसमध्ये घ्यावाच लागतं, जेणेकरून गळा जो आहे तो उतरून त्यासाठी तुम्हाला क्रॉसमध्ये हा घ्यावाच लागतो. 32 साईज 4 टक्स पाठीचा भाग. हे अशा प्रकारे हे झालेलं आहे आपलं पूर्ण 4 टक्सची कटिंग झालेली आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं परफेक्ट ब्लाऊज जे आहे ती होणार आहे. तर हे पहा, अशा प्रकारे पूर्ण हा ब्लाऊज झालेला आहे. तर हे पहा, अशा प्रकारे झालेला आहे पूर्ण आपली ब्लाऊजची कटिंग. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन तुमचे काही जे प्रश्न असतील ती कमेंटमध्ये विचारू शकतात. काही प्रश्न असतील तर विचारू शकतात, नाही तर नाही. दुसऱ्या ती जी कमेंट आहेत त्या तशा काही तुम्ही करू शकत नाही. तर त्यासाठी त्या ताईंना पण मला सांगायचं होतं की तुम्हाला व्हिडिओ जर माझे आवडत नसतील तर नका बघू. ज्या ताईंना आवडते ज्या ताईंना आवडतात त्या पाहतात, त्यांना आवडतात. हे आजपर्यंत त्यांनी मला कमेंटद्वारे सांगितलेलं आहे की तुमचं सांगण्याचं खूप छान आहे म्हणून. तर त्याच्यावरून तुम्हाला उदाहरणही दिलेलं आहे की मी शाळेत जर गेलात तुम्ही तर तुम्हाला शिक्षक लोक कशा प्रकारे शिकवतात हे तुम्ही शाळेत गेल्याच्या नंतर शिकलाच असाल. तर अशा काही वाईट कमेंट करू नका. तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारा तुम्ही. तर माझ्याकडून मी डबल का सांगत असते हे तुम्हाला ज्या नवीन मैत्रिणी असतात, नवीन शिकलेल्या, त्यांच्यासाठी मी डबल सांगत असते की इथे ह्या साईजला काय म्हणतात, इकडच्या भागाला काय म्हणतात, हे सर्व माहिती सांगत असते. तर चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.